नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे. आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. उद्या तुमची नीटची परीक्षा आहे. त्या संदर्भात आपली सगळी माहिती झालेलीच आहे. तुम्हाला ड्रेस कोडबद्दल माहिती दिलेली आहे, OMR शीटबद्दल माहिती दिलेली आहे, ॲडमिट कार्डबद्दल माहिती दिलेली आहे, सर्व माहिती दिलेली आहे. तर काल NTAने एक नवीन नोटीस जारी केलेली आहे, इन्स्ट्रक्शन नोटीस म्हणून. त्या नोटीसचा आपण गोषवारा घेऊ आणि उद्या परीक्षेला तुम्ही यशस्वीपणे सामोरे जावा. कालच्या नोटिसीमध्ये NTAने काय काय सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळं माहिती आहे. फक्त त्याचा आपण गोषवारा घेणार आहोत. तर पहिल्यांदा म्हणजे तुमच्या ॲडमिट कार्डवर जे तुमचे रिपोर्टिंग टाइम आहे त्या रिपोर्टिंग टाइमलाच तुम्हाला तिथं जायचं आहे. तुम्ही त्याला उशीर करू नका, कारण खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे क्लोजिंग 1:30 वाजता गेट क्लोज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजिबात ॲडमिशन आतमध्ये प्रवेश मिळणार नाही, याची पण काळजी घ्या. परीक्षा सुटल्यानंतर एकदम कोणालाही बाहेर सोडलं जाणार नाही. एकेकाला विद्यार्थ्याला बाहेर सोडलं जाणार आहे, याची पण काळजी घ्या. ॲडमिट कार्ड सगळ्यांचे डाउनलोड झालेच असतील. ज्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी सगळ्या NTAने काढलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या पानावर जो काही पोस्ट कार्ड साईज फोटो बसत नव्हता तो आता बसायला लागलेला आहे. त्या सर्व स्टुडंटनी तो व्यवस्थित केलेलाच असेल. फक्त प्रॉब्लेम हा आहे की पहिल्या पेजवर जो तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे खालच्या कोपऱ्यामध्ये, उजव्या कोपऱ्यामध्ये, तो चौकोनाच्या थोडा वरती जाते, थोडा खाली जातोय. त्याबद्दल काही सुद्धा काळजी करू नका. तुमचा पासपोर्ट साईज थोडा वरती गेला तरी काही बिघडणार नाहीये आणि NTA किंवा तुमचे सुपरवायझर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेणार नाहीये. दुसऱ्या पानावरचं पहिल्या पानावरचं डिक्लेरेशन जे आहे तुमचं ते व्यवस्थित लिहा. ते एक्झामिनरला वाचता आलं पाहिजे, सुपरवायझरला वाचता आलं पाहिजे, असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. दुसऱ्या पानावरचा तुमचा फोटो चिटकून घरूनच न्या. आणि पहिल्या पानावरचा जो तुमचा डाव्या हाताचा अंगठा आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे, तो स्मगल व्हायला नाही पाहिजे, असं स्पष्टपणे झालेलं आहे. तिसरं पान हे इन्स्ट्रक्शनचं पान आहे. इन्स्ट्रक्शनचं पान, त्या इन्स्ट्रक्शन सगळ्या नीट वाचा आणि इन्स्ट्रक्शनचं पान पण न्यायचं आहे. असं काय नाही इन्स्ट्रक्शन पान आहे म्हणून ते न्यायचं नाही, असं पण काही करू नका. काय काय न्यायचं ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. पाण्याच्या बाटलीची तुम्हाला परमिशन दिलेली आहे, ती फक्त ट्रान्सपरंट असावी. तुमची जी काय आपली काय मार्केटमध्ये जी बाटली मिळते ती घेऊन गेली तर चालेल, फक्त वरचं त्याचं स्टिकर काढून टाकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो न्यायचा आहे तुम्हाला तिथं अटेंडन्स शीटवर चिटकवण्यासाठी. त्याचप्रमाणे तुमचा ID कार्ड म्हणजे आधार कार्डवर तुमचा फोटो व्यवस्थित असला पाहिजे. जर आधार कार्डवर तुमचा फोटो व्यवस्थित नसेल तर मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड ज्याच्यावर तुमचा फोटो व्यवस्थित आहे तो आयडेंटिटी प्रूफ म्हणून घेऊन जावा. जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या दिव्यांग व्यक्तीने त्यांची PWD सर्टिफिकेट हे नेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जो स्क्रॅप घेतलेला आहे स्क्रॅपचे डॉक्युमेंट त्यांच्याबरोबर असले पाहिजे. तुम्हाला पण व्हॅलिड आयटमच्या बद्दल सगळी चर्चा झालेली आहे, ते काय परत मी तुम्हाला सांगत बसत नाही. तुम्हाला टेक्स्ट बुक मिळाले आणि OMR शीट मिळणार आहे. OMR शीट बद्दल तुम्हाला माहिती झालेली आहे. तुम्हाला ह्याच्या बाहेरून येताना फक्त टेक्स्ट बुकलेटच घेऊन यायचं आहे. OMR शीट तुम्हाला मिळणार नाही. OMR शीट तर सबमिट करून घ्यायचं आहे. त्याच्यावरचे जे सुपरवायझरच्या सह्या आहेत त्या सह्या सुपरवायझरने केल्या का नाही हे व्यवस्थित बघा. आणि जर समजा चुकून राहिली असेल तर त्यांच्या निदर्शनास आणून द्या आणि त्यांची सही घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे बायोब्रेक्स. हे खूप महत्त्वाचा मुद्दा इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेला आहे. बायोब्रेक्स म्हणजे तुम्हाला जर टॉयलेटला जायचं असेल तर त्याला बायोब्रेक्स म्हणतात. पहिल्या 1 तासामध्ये बायोब्रेक्स मिळणार नाही आणि तसंच शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बायोब्रेक्स मिळणार नाही. आणि बायोब्रेक्स नंतर परत येताना तुम्हाला परत फ्रिस्किंग करायला नाही, परत तुमच्या बॉडीचे चेकअप होणार आहे, तुमच्या ड्रेसचा चेकअप होणार आहे, तर त्यात तुमचा वेळ जाऊ शकतो. म्हणून आमचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही बायोब्रेक्स अजिबात घेऊ नका, तुमचा खूप वेळ वाया जाणार आहे. एवढंच बसेल. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, ही एक्झामिनेशन पूर्णपणे रेकॉर्ड होणार आहे कॅमेरामध्ये आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने परत चेक होणार आहे. तरी तुम्ही कुठलेही अनबॅरिड ॲटम किंवा अनफेअर मीन्स करू नका. असं जर केलं तर तुमचं एक्झामिनेशन नंतर सुद्धा NTA निदर्शनास आले तर तुमचा रिझल्ट होल्ड होऊ शकतो आणि तुमच्या आयुष्यातलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. एवढंच सांगण्यासाठी आज आलेलो होतो. तर विद्यार्थ्यांना तुमचा अभ्यास चांगला झालेलाच आहे. फक्त शांत मनाने आणि कॉन्फिडन्सपणे तुम्ही परीक्षेला सामोरे जावा आणि भरपूर यशस्वी वेळ मिळवा. मेडिकल ॲडमिशन गायडन्स तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.